जिल्ह्यातील एक सुद्धा आमदार यावर आज बोलायला तयार नाहीये। बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या चिरंजीवाचा मास्टरमाइंड हा त्याच्यामध्ये आहे। बजरंग सोनवणे असेल किंवा या ठिकाणी कोणी या ठिकाणी आरोपी असेल याला तात्काळ अटक झाली पाहिजे, म्हणजे अटक झाली पाहिजे, तोपर्यंत अंत्यविधी होणार नाही। त्यांनी एक प्रामाणिकपणाने असा सोडवायला गेला, त्याच्यामुळे त्याची हत्या झाली। त्याचा अजून आज 4 दिवस झालं तरी प्रियत आंबेजोगाईच्या दवाखान्यामध्ये आहे। तर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपी अटक करावा। उद्या जर नाही न्याय मिळाला आम्हाला तर आमच्या 5 वर्षाचा लेकरू सध्या घरात थांबणार नाही। आम्ही कुठलाही अत्याचार करणार नाहीत, आम्ही जाळपोळ करणार नाहीत, आम्ही कुठलाही करणार नाहीत। गोपीनाथ मुंडेचे भगवान बाबाचे आम्हाला शिकवलंय, आम्ही शांततेत आंदोलन करू, पण पुन्हा जिल्हा पेटून आम्ही महाराष्ट्र पेटू। आमदाराचा मुलगा सौरभ सोनवणे ह्यानं त्याला इथं धमकी दिली आहे की तू जर केस केलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही, त्याला जसं संपवलं तसं तुला संपू। संग्रहमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, आधी हे प्रकरण काय आहे नीट लक्षात घ्या। हे प्रकरण असं आहे की महाराष्ट्रभर मुद्दाम तापवायचं आणि विनाकारण ते मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये पुन्हा दुबळी निर्माण व्हावी हेच या लोकांचं म्हणणं असतं। आणि हा हाकेसारखे माणसं पुन्हा तिथे जाणार, ओबीसी मराठा करायचं आणि पुन्हा महाराष्ट्रभर जातीवाद पेटवायचा, हेच लोकांचं यांचं काम आहे। परंतु जे लोक तिथं आंदोलनामध्ये बसले आहेत त्यांचीच पार्श्वभूमी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण ह्यांचीच पार्श्वभूमी अशी आहे या परळीच्या वाल्मिकी कराडच्या टोळीची। ह्यांच्यावरती आधी अर्धे गुन्हे असतील हे जिथं आंदोलनाला बसले आहेत तिथे। आम्ही असं म्हणत नाही, जे आरोपी आहेत त्यांना नक्कीच पकडून कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। जे भले यांना हत्या केली त्यांच्या प्रकरणामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असेल त्यांना खरोखरच कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। परंतु हे लोक ह्यांनाच नेमकं प्रकरण काय झालं हे माहित नाही, फक्त झालंय आणि चला बजरंग सोनवणेचं नाव येते आणि चला मग आपल्याला आंदोलन करायचंय। कारण का, बजरंग सोनवणे ज्या दिवशी बीड जिल्ह्यामध्ये निवडून आले त्या दिवसापासून आतापर्यंत त्यांच्यावरती व्हिडिओ, त्यांच्यावरती कमेंट्स, त्यांच्यावरती सोशल मीडियावरती भरभरून असे काय फेक अकाउंट चालवले जातात, फक्त त्यांना निगेटिव्ह केलं जातं। आणि आता ही वेळ अशी आली की बजरंग सोनवणे यांना जाणून बुजून नाव घ्यायचं आणि त्यांच्या मुलाचं नाव घ्यायचं। परंतु बजरंग सोनवणे आणि त्यांच्या मुलाचं जर नाव असेल तर त्यांना नक्की शिक्षा व्हायला पाहिजे। आणि बजरंग सोनवणे उघड काय म्हणतात की तुमचं सरकार आहे, करा काय कारवाई करायची तर। आणि पोलीस म्हणतात की आणि बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा CDR काढला, बजरंग सोनवणे यांच्या घराचे CCTV फुटेज काढले, परंतु आम्हाला बजरंग सोनवणे यांच्या मुलाबद्दल काहीच आढळले नाही। तरी देखील ही वाल्मिकी कराडची टोळी ऐकायला तयार नाही। ह्यांनी असं त्या वाल्मिकी कराडच्या विरोधात जेव्हा पकडलं तेव्हा असंच ह्यांनी रस्त्यावरती येऊन आंदोलन केले, काय ते धिंगाणा केला आणि त्यात काहीच सत्य नव्हतं। आणि आता ह्या प्रकरणामध्ये नेमकं काय खरं कारण आहे, नेमकं काय घडलंय हे ह्या वाल्मिकी कराडच्या टोळीला खरंच काय माहिती नाही। आता जो कोणी माने नावाचा व्यक्ती होता, जो कोळी बांधव होता, त्याला हे आरोपी मारत होते। आता हे प्रकरण काय होतं की जो माने आहे त्याच आणि जो कोणी मारणार आहे त्याच जणांपैकी त्याच्या बायकोचं काहीतरी अफेअर होतं, म्हणून ते रागाच्या भरात त्याला मारत होते। आणि तिथेच त्याला काय झालं म्हणून सांगण्यासाठी हे विशाल घुले गेले आणि त्यांचा तिथे चाकू घुसून त्यांना मारण्यात आला। आणि खरोखरच चुकीचं आहे, एका व्यक्तीची हत्या झाली तिथं खरोखरच आंदोलन केलं पाहिजे आणि कॅमेरे पुढे यायचं, ह्याचं नाव आहे त्याचं नाव आहे आणि बोंबलत बसायचं की ह्याला अटक करा त्याला अटक करा। आणि ते उघड सांगतात बजरंग सोनवणे। आता हे म्हणतात की सूर्यदेश नाही गेले, बीडचे आमदार नाही गेले। आता विचार करा, जेव्हा संतोष देशमुख यांचं प्रकरण घडलं होतं त्या दिवशी यांनी जाऊन आवाज उठवला होता का विधान भवनामध्ये? नाही। ते सूर्यदेश हे जेवढे काय ते मंडळ आहेत त्यांनी त्यांच्या घरी आधी भेट दिली, हे प्रकरण काय आहे हे पूर्णपणे समजून घेतलं आणि नंतर विधान भवनात त्यांनी आवाज उठवला। आता सूर्यदेश गप बसणारे माणूस आहेत का? नाही, ते नक्कीच आवाज उठवतील, परंतु आधी ते या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करतील आणि नंतर आवाज उठवतील। परंतु आता इथे असं झालं नाही। आता हे म्हणतात की धनंजय मुंडे आमचे आवाज उठवतात। ह्या धनंजय मुंडेला तिथे संतोष देशमुख दिसले नाहीत का बरं? ह्या पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री आणि यांचं लक्ष कुठं? त्यांच्या स्वतःच्या जातीवरती। तिथे व्हिडिओ कॉल करतात, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। अहो, तुम्ही जालना जिल्ह्याच्या आहात, तुम्ही संतोष देशमुखच्या प्रकरणाबद्दल अजून बोललेले नाहीत। तुम्ही वाल्मिकी कराडच्या त्या हाताला धरून बीड जिल्ह्यामध्ये काय राजकारण केलं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। आणि हे बहीण भाऊ आता स्वतःची जात दिसली म्हणून हे बोंबलत आहेत की या बीडमध्ये असं झालं तसं झालं। परंतु नक्कीच त्या गुन्हेंना नक्कीच न्याय मिळाला पाहिजे, कारण कोणाचा तरी जीव गेलाय। परंतु हे सत्य जे काय आहे ते पुढे यायला पाहिजे।
परंतु पोलीस बी सांगतात की इथे कोणाचाच हात नाही, तरी देखील मग कशासाठी, हे कशासाठी तुमचं चाललंय. आता एवढंच नाही तर हा जिथं तुकडा फेकला जाईल तिथं पळणारा हा लक्ष्मण हाके तिथं जाऊन बोंबलणार की ह्या खासदार असाच होता, ह्याने हेच केलं, ह्याचाच मुलगा आहे. मग आता हे महाराष्ट्र असा तापवणार पुन्हा ओबीसी मराठा वाद पुन्हा इथून पेटणार. कारण हे वाद पेटवायला नंबर 1चे महाराष्ट्रात पोटकिडे आहेत आणि हीच लाभार्थी वाल्मी कराडची टोळी कुठेही सक्रिय असते. हे महाराष्ट्रात बजरंग सोनवणेचं पोरग फेमस करायला लागले. ते बजरंग सोनवणे यांना पोरग हे कुणाला मैत्री होतं का, आता त्याचे उगत नाव चर्चेत आलंय, त्यालाच लोक फेमस करायला लागलेत. पोलीस सांगतात अरे बाबा त्याचं नाव नाही. मग जाणून बुजून का, कारण का बजरंग सोनवणे जेव्हा बीड जिल्ह्याचे खासदार झाले तेव्हापासून ह्या लोकांना एवढी मिरची लागली की बजरंग सोनवणे बद्दल फेक आयडी कमेंट व्हिडिओ करून त्यांची पहिल्यापासून बदनामी हे लोक करत आले. अजून देखील त्यांना हे लोक एवढं देखील त्यांच्यावरती राग काढून आहेत की हे दुर्दैवच आहे बीड जिल्ह्याचं की जातीवाद हे लोक शांत ठेवून देत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला सत्य परिस्थिती काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आपलं लोकसंग्रह युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.